तर आज आपण अशा माणसाला भेटलो की त्या माणसाने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विदर्भातले मंदिर दाखवले. मेन गोष्ट म्हणजे आपलं लाखनवाडीचं गुणवंत महाराजचं मंदिर. आता ते कोणते क्रिएटर आहात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेवढं मला फॉलो पण करून घे जा. तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र प्रज्वल चाकार. सकाळच्या रामपाले मी आलो चौकामध्ये आल्यावर सगळ्यात पहिले भेटलो मी सगळ्या मोठे मोठे माणसं येले. त्याच्या समोर आपली कुठे बराबरी होते बा. आपण पाहिलं गरीब माणसं आल्याला म्हटलं चल म्हटलं मुकोड्या अंजनगावल्या. मग शंभूशेख महाराजचं दर्शन करून आम्ही 2 झाकण झुले निघालो अंजनगावला जाण्यासाठी. तसं तर आद्या चला तर फोटोग्राफीची ऑर्डर. तुम्हाला जर फोटो काढायची चांगले तर गळ्यापाशी काढायचा एकच नंबर काढ तिकडे फोटो. बोलता आपल्या आयटीआय कॉलेजमध्ये आलो. पहिला दिला आम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म. कसा आहे फुकटची स्कॉलरशिप सोडायची नाही. ते गोष्ट वेगळी आहे की आम्हाला पहिल्या वर्षाची स्कॉलरशिप आली नाही. बरं ते सरच होते आयटीआय कॉलेजमध्ये येते नाही तर गडी म्हणता की चल म्हणता आपल्या बँकेमध्ये बचत गटाचे पैसे भरला तर म्हणता 2.5 लाखाची स्लीप भरली. नितीन बोसले मग काय आपल्याला वांधच नाही कोणत्या गोष्टीचा. तेवढे पैसे भरले ना. आता जातो आम्हाला देवनाथ महाच्या मठामध्ये. गाडी आम्ही बेटा बापटन टाकली तर आम्ही रस्ता भुललो डायरेक्ट. कसं तरी गुगल मॅपवर लोकेशन पाहिलं तेवढा आला मला अंकित भू रिस्टारचा फोन. मी म्हणे अंजनगावला म्हणे भेटू शकता म्हणे मला. त्याला म्हटलं तुमच्यासाठी विषय का म्हटलं बा. रात दिवस मी अंजनगावला बोलत राहतो म्हटलं. आता म्हटलं आलेच म्हटलं नाश्ता करून जा म्हटलं तुम्ही आता घरी. नाश्ता वगैरे केला तेवढा झाले त्याचे 5,000 फॉलोअर्स कंप्लीट. पोट भरून दिले शुभेच्छा दिल्या. अंकित बोले म्हटलं तुम्ही काही म्हणा म्हटलं. गुणवंत महाच्या मंदिराची मला काहीच माहिती नव्हती पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही ना काही माहिती झाली. चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला असेल तर फॉलो नक्कीच करा मला.